हॅलो. या ठिकाणी आजच्या या पब्लिक हिअरिंगमध्ये मी डॉक्टर शिवाजी पाटील, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी एक नम्र विनंती आहे. बघा, ही पब्लिक हिअरिंग आहे. पब्लिक हिअरिंग म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे या ठिकाणी नोट केलं जातं. या हिअरिंगमध्ये उपलब्ध करून दिलेलं फोरम आहे. आपलं म्हणणं या ठिकाणी आपण मांडणार आहात. त्या म्हणण्याचं आम्ही नोटिंग करून घेणार आहोत. या ठिकाणी आमच्याकडून याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग होणार आहे. तर कृपया इथे जे प्रेसचे लोक आहेत ना, त्यांना आपण नंतर आपल्याला त्याची कॉपी दिली जाईल. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की आपण जे आहेत या ठिकाणी आपण थांबू नये. ही मीडियाचे जे काही लोक असतील तर त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण थोडंसं थांबावं. आणि या ठिकाणी ही जी पब्लिक हिअरिंग असते याच्यामध्ये आपण शूटिंग करेल, कोण काय सांगतंय काय नाही त्याचं पूर्ण शूटिंग केलं जाईल आणि त्याचं जे आहे डॉक्युमेंट बनेल आणि ते डॉक्युमेंट शासनाला या ठिकाणी पाठवलं जात असतं. तर या ठिकाणी हां, ठीक आहे, प्रस्तावना आपण करा. आज बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. देवी गोयंका साहेब मला समोरच दिसत आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. मान्य आमदार श्री चंद्रकांत हांडोडे सर हेही उपस्थित होते, मग असे दिसल्यामुळे त्यांचेही स्वागत करतो. व आपल्या सर्व श्री छत्रपती शिवाजी महाराज महानगरपालिका मंडळ इमारत इथे आपल्या सर्वांसाठी अभ्यास करून आपले मत नोंदवण्यासाठी त्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने कालच आम्हाला बऱ्याचशा लेखी सूचनाही प्राप्त झाल्या आहे. मला काय उशीर होऊ नये म्हणून आवाहन करून ज्यांच्या ज्या लेखी ज्या सूचना असतील त्या नोंदवण्यासाठी इथे एक रजिस्टर ठेवला आहे. तिथे त्याची नोंद घेतली जाते आहे आणि त्याचं प्रोसिडिंगमध्ये त्याची नोंद घेतली जाईल. तरी उपस्थितांना मी आता अशी विनंती करतो की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड करण्याचा प्रस्ताव यावर आपल्या सूचना, विचार, आक्षेप, काही टीका टिप्पणी जे आपल्याला बोलायचं आहे ते शांतपणे सनदशीरपणे मांडावे. त्याचं पूर्ण शूटिंग केलं जात आहे. त्याची एक CD बनवली जाईल, त्याचे मिनट्स बनवले जातील, त्याचे स्टेटमेंट ऑफ इश्यूज आम्ही बनवणार आहोत आणि ते आपल्याला नंतर कोणाला हवे असेल ते माहिती अधिकारात आपण घेऊ शकतात. इट इज ओपन फॉर ऑल. आपण ही जनसुनावणी मागाशीच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितले की हे त्यांनी टाटा पॉवर यांनी रिपोर्ट बनवला आहे. त्याच्यात आपल्याला काय सूचना करता येतील, पर्यावरणाविषयक अजून आपल्याला किती प्रमाणात त्या EIA रिपोर्टमध्ये सुधारणा करण्याचं गरज आहे, हे सगळ्या गोष्टींची आपण इथे नोंद घेणार आहोत. तर एकंदरीत जनसुनावणी सुरू करण्यापूर्वी परत एकदा मी आपल्याला विनंती करतो की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो रोल आहे तो ही जनसुनावणी एक आयोजकाची आहे. आयोजक म्हणून आम्ही त्या कायद्याच्या तरतुदीनुसार पेपरात जाहिरात देणे आणि त्यांची इथे जे आहे बसण्याची व्यवस्था, ह्या ज्या गोष्टी आहेत ते एक आयोजक म्हणून पार पाडतो. तुमचे सगळे जे म्हणणे आहे आम्ही ते लेखी स्वरूपात स्टेटमेंट ऑफ इश्यूज आणि त्याची एक CD बनवून शासनाला पाठवणार आहोत. आम्ही इथे काय किंवा एक जज म्हणून बसलेलो नाहीये. आम्हाला या रहिवाशांचं आणि टाटा पॉवर समूहाने जो अभ्यास केलेला आहे त्याच्याबद्दल एक शांतपणे एक चर्चा घडवून आणायची. त्या आत्ताच माझे सहकारी श्री वसावे यांनी आपल्याला पार्श्वभूमी सांगितलेली आहे. या ठिकाणी कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. या ठिकाणी बरेच आपले म्हणणे जे आहे ते आपण या ठिकाणी मांडावे. म्हणणे मांडताना आपलं कृपया नाव सांगा आणि आपलं म्हणणं इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करा, कारण का आपल्या सगळ्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे. माननीय अंडोरे साहेब यांचं आम्ही स्वागत करतो. कृपया बसून घ्यावं आपण. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला मला वाटतं टाटा पॉवरने काही प्रेझेंटेशन केलेलं असेल की त्यांचं काय प्रेझेंटेशन आहे हे आपण सुरुवातीला मराठीमध्ये सांगावं आणि नंतर इंग्लिशमध्ये आहे आपलं प्रेझेंटेशन ऐकून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे काही आपलं म्हणणं आहे ते आपण मांडावं असं मी या ठिकाणी सुचवतो.
बसून घ्यावे. या ठिकाणी हॅलो 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 मी डॉक्टर शिवाजी पाटील ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तथा निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा. हॅलो या हॅलो ठिकाणी ही मीटिंग मी परत एकदा जे काही या ठिकाणी माननीय आमदार श्री फडणवीस साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि काही या ठिकाणी या सुनावणीमध्ये भाग घेण्यासाठी परिसरातील प्रतिष्ठित जे काही आपलं म्हणणं आहे ते नोट करत असतो. आपल्या म्हणण्याचं या ठिकाणी सगळं रेकॉर्डिंग केलं जातं, व्हिडिओ शूटिंग केलं जातं आणि त्याचं डॉक्युमेंट बनवतो आपण आणि ते डॉक्युमेंट जे आहे ते शासनाला त्या ठिकाणी सादर केलं जातं आणि याच्यामध्ये आपले सगळे म्हणणे चालू. हॅलो हॅलो हां, मी डॉक्टर JB जितेंद्र संगेवार, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या कमिटीचा सदस्य म्हणून मी मंचावर उभा आहे, बसलेलो आहे. त्यांनी राजू असावे, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई 2. मी इथे कन्व्हेनर म्हणून मी आणि पाटील साहेब कन्व्हेनर म्हणून भूमिका पार पाडत आहे या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून. मी PV पाटील, सब डिव्हिजन ऑफिसर मुंबई 3, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि या ठिकाणी मी आयोजक म्हणून आहे या पॅनलमध्ये. जिल्हाधिकारी हे प्रेसाइड ओव्हर करतात मीटिंग. जे मीटिंग ही शांततेत चाललेली आहे, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे. या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. त्यामुळे या ठिकाणी मीटिंग व्यवस्थित पद्धतीनं पार पाडणं याची जबाबदारी माझ्याकडे आहे. मीटिंगमध्ये सर्व मुद्दे सर्वांचे या ठिकाणी मांडले जात आहेत, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे आणि ते ऐकून घेऊन त्याचं डॉक्युमेंट बनवून ते शासनाला पाठवलं जाणार आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय याच्यामध्ये प्रकल्प आहे त्याचे डिटेल्स या ठिकाणी टाटाकडनं दिले जातील. मी त्यांना या ठिकाणी सुचवतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करावं. डॉक्टर पाटील साहेब तसेच आजच्या कार्यक्रमाचे सदस्य डॉक्टर संगेवार साहेब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला सर्वात प्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझे नाव आनंद गुरव आणि मी टाटा पॉवर कंपनीमध्ये पर्यावरण विभागात काम करतो. बंधूंनो आणि भगिनींनो, आज 15 जानेवारी आपण सर्वजण येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या जनसुनावणीसाठी जमलेलो आहोत व ही जनसुनावणी टाटा पॉवर कंपनीच्या ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशन येथील युनिट नंबर 6च्या इंधनामध्ये बदल करून त्याचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी आहे आणि मला या सादरीकरण करण्याची अनुमती दिल्याबद्दल मी डॉक्टर पाटील साहेब व डॉक्टर संगेवार साहेब यांचे आभार मानतो. बंधूंनो आणि भगिनींनो, वीज ही आज आपल्या जीवनातली एक अविभाज्य घटक आहे, आपल्या जीवनातली गरज आहे. तुम्ही जर उदाहरण घ्यायचे झाले तर मुंबईची लाईफलाईन मुंबईची लाईफलाईन जसे मुंबईची लोकल, दवाखाने, कार्यालय. आपण याच्यामध्ये शॉर्ट मध्ये सांगा. JBजींनी जे सांगितलंय त्याप्रमाणे प्रेझेंटेशनला तुम्ही वेळ जास्त घेऊ नका, शॉर्ट मध्ये सांगून सुरुवात करा. ठीक आहे सर, थँक्यू सर. तर मला सुरुवात करावीची अशी वाटते की टाटा पॉवरचे संस्थापक श्री जमशेदजी टाटा यांनी जवळजवळ 125 वर्षापूर्वी एक दूरदर्शी पाहिली होती. त्यांची एक दूरदृष्टी होती. तर त्यांची काय होती दूरदृष्टी? स्वच्छ, स्वस्त आणि मुबलक वीज ही शहर, राज्य व देश यांच्या आर्थिक प्रगतीच्या घटकापैकी एक मूलभूत घटक आहे. आणि या त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी व त्यांच्या नंतर आलेल्या अनुयायांनी जवळजवळ 100 वर्षापूर्वी टाटा पॉवर कंपनीची स्थापना केली. आणि या टाटा पॉवर कंपनी मुंबई शहराला जवळजवळ 100 वर्षापासून वीज पुरवत आहे. आणि याच टाटा पॉवर कंपनीचे एक पॉवर स्टेशन चेंबूर स्टेशन चेंबूर मध्ये माहुल गावाजवळ प्रस्थापित केले. आणि याच पॉवर स्टेशनचे नाव ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशन. आणि हे पॉवर स्टेशन जवळजवळ 50 ते 55 वर्ष मुंबई शहराला वीज पुरवत आहे. तर या पॉवर स्टेशन मध्ये सध्या
4 युनिट कार्यरत आहेत. युनिट नंबर 5, 6, 7 व 8. यामध्ये युनिट नंबर 6 ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत त्याची वीज बनवण्याची क्षमता ही 500 मेगावॅट इतकी आहे. युनिट नंबर 1, 2 व 3 हे बंद करण्यात आलेले आहे व काढण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे युनिट नंबर 4 हे बंद स्थितीमध्ये ठेवण्यात आलेले आहे. युनिट नंबर 6 मध्ये सध्या लो सल्फर ऑइल व नैसर्गिक गॅस याची उपयोग केला जातो. आता युनिट नंबर 6 मध्ये ज्या आधुनिकीकरणाचे काम केले जाणार आहे त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो. तर मुंबईमध्ये सध्या विजेची मागणी ही 3391 मेगावॅट इतकी आहे. तर ही मागणी 2014 ते 15 सालापर्यंत जवळजवळ 4000 मेगावॅट इतकी होण्याची शक्यता आहे. यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये तफावत वाढत आहे. त्याचप्रमाणे युनिट नंबर 6 जे सध्या ज्या इंधनावर चालत आहे त्या इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे वीज निर्मितीचा खर्च सुद्धा वाढत आहे आणि हा वीज निर्मितीचा खर्च मुंबईच्या ग्राहकांवर पडत आहे आणि आणखी वाढण्याची शक्यता आहे. व त्याचबरोबर युनिट नंबर 6च्या कमी उत्पादनामुळे त्याचा परिणाम विजेच्या विश्वसनीय पुरवठ्यावर होत आहे. याचबरोबर नैसर्गिक वायूची उपलब्धता अत्यंत कमी आहे व त्याचे पर्यायी इंधन आयात केलेला RLNG गॅस हा अत्यंत महाग आहे आणि म्हणूनच युनिट नंबर 6च्या आधुनिकीकरणाची गरज आहे. युनिट नंबर 6च्या आधुनिकीकरणामुळे मुंबई शहरातील ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल आणि स्वस्त व अखंडित वीज उपलब्ध झाल्यामुळे मुंबई शहराचा आणखी विकास होण्यास मदत होईल. आता या आधुनिकीकरणाचे स्वरूप काय असणार आहे, याचे महत्वाचे घटक कोणते आहेत याची माहिती मी तुम्हाला देतो. या प्रकल्पामध्ये मुख्यत्वे करून भारतीय कोळसा वापरला जाणार नाही, कारण भारतीय कोळशामध्ये राखेचे प्रमाण जास्त असते. तर युनिट नंबर 6 मध्ये 100% आयात केलेला लो सल्फर आणि लो ॲश असलेला कोल वापरला जाईल. हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली कोल आहे, ज्यामुळे प्रदूषणाचा भार वाढणार नाही. युनिट नंबर 6 मध्ये लागणारा कोळसा उतरवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोलबर्गचा उपयोग केला जाईल व हा कोलबर्ग पूर्ण क्षमतेने वापरून तेथे प्रतिवर्षी 4.4 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा उतरवला जाईल, जो युनिट नंबर 5, 6 व 8 साठी पुरेसा असेल. कोळसा वाहण्यासाठी बंदिस्त वाहक पट्टे वापरले जातील, ज्यामुळे धुलीकणांचे प्रदूषण होणार नाही. युनिट नंबर 6 मध्ये कोळसा जाळल्यानंतर उत्सर्जित होणारा सल्फर डायऑक्साईड काढण्यासाठी फ्लू गॅस डिसल्फरायझेशनची उभारणी केली जाईल. त्याचप्रमाणे धुलीकणांचे उत्सर्जन मर्यादित ठेवण्यासाठी उच्च कार्यक्षमतेचा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर उभा करण्यात येईल. युनिट नंबर 6 मधून तयार होणारी राख ही पहिल्या दिवसापासून जवळजवळ 100% वापरण्यात येईल. मला इथे तुम्हाला 2 मुद्दे सांगायचे आहेत. ते असे, युनिट नंबर 6च्या आधुनिकीकरणामध्ये जवळजवळ 40% खर्च हा प्रदूषण नियंत्रण उपकरणावरती करण्यात येणार आहे. याचप्रमाणे त्यामुळे प्रदूषणाचा कोणताही धोका वाढणार नाही व यामुळे युनिट नंबर 6 मधून स्वस्त विजेबरोबरच स्वच्छ वीज उपलब्ध होईल. दुसरा मुद्दा असा की सध्या मुंबई व आसपासच्या शहरामध्ये इमारतींचे बांधकाम व त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या बांधकामामध्ये कोळशापासून तयार होणारी राख ही अत्यंत उपयुक्त आहे आणि ही राख रेडी मिक्स कॉन्क्रीट व सिमेंटच्या उत्पादनामध्ये वापरता येते व त्याची मागणी देखील प्रचंड आहे व त्यामुळे युनिट नंबर 6 मधून तयार होणारी राख जरी अत्यल्प असली तरी पहिल्या दिवसापासून 100% वापरली जाणार आहे. त्यामुळेच राखेपासून देखील कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. युनिट नंबर 6च्या आधुनिकीकरणासाठी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत व ती मी तुम्हाला सांगतो. जसे युनिट नंबर 6च्या अस्तित्वात असलेल्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये कोणताही बदल होणार नाही, तर फक्त तेल व नैसर्गिक वायू सोबत कोळसा जाळण्याची अद्ययावत यंत्रणा उभी केली जाईल. युनिट नंबर 6 सध्या कार्यरत असल्यामुळे आधुनिकीकरणाची कोणतीही अतिरिक्त जागेची गरज भासणार नाही. युनिट नंबर 6च्या क्षमतेमध्ये वाढ होणार नसल्यामुळे पाण्याचा वापर सुद्धा जास्ती होणार नाही. त्याचबरोबर सांडपाण्याची निर्मिती सुद्धा वाढणार नाही. या सर्व गोष्टी बरोबरच अत्यंत अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा वापरण्यात येणार असल्यामुळे वायू, पाणी व ध्वनी यांच्यावर कोणताही भार वाढणार नाही. 100% आयात केलेला कोळसा वापरला जाईल, त्यामध्ये गंधकाचे प्रमाण 128%, राखेचे प्रमाण 5% इतके असेल. या कोळशाचा वापर दर दिवशी 6000 मेट्रिक टन इतका असेल आणि कोळशापासून तयार होणारी राख ही पहिल्या दिवसापासून जवळजवळ 100% वापरली जाईल.
युनिट नंबर 6च्या आधुनिकीकरणामुळे आपल्याला काही फायदे होणार आहेत. जसे युनिट नंबर 6 मध्ये वीज निर्मिती खर्च कमी होणार आहे. म्हणणं जे काही असेल ते आपण या ठिकाणी मांडायचं आहे. त्याच्यासाठी ही जनसुनवाई आहे. त्याचं सगळं रेकॉर्डिंग केलं जाणार आहे. ह्या सूचना ज्या आहेत काही प्रमाणात द्यायला लागतात. सगळ्यांच्या त्या लक्षात आल्या पाहिजे सूचना. यासाठी सूचना ह्या 1 मिनिटासाठी द्यायला लागतात. तर कृपया या ठिकाणी आपण सर्वांनी शांतता पाळावी आणि या ठिकाणी जनसुनवाईला प्रस्ताव सादर केला. आमच्या प्रस्तावाचा अभ्यास करून पर्यावरण व वन मंत्रालयाच्या एक्सपर्ट अप्रायझल कमिटीने युनिट नंबर 6 साठी जानेवारी 2012 मध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स दिले गेले. त्याचबरोबर एक्सपर्ट अप्रायझल कमिटीने मे 2012 मध्ये ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशनला भेट दिली व त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. एक्सपर्ट अप्रायझल कमिटीने दिलेल्या TOR प्रमाणेच पर्यावरण परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत अनुभवी अशा टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंग या स्वतंत्र संस्थेची मदत घेण्यात आली. या संस्थेला केंद्रीय पर्यावरण व वन खात्याची तसेच क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाची असा अभ्यास करण्याची परवानगी आहे. इतकेच नाही तर टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर यांनी आतापर्यंत देशात व देशाबाहेर बऱ्याच प्रोजेक्टवर काम केले आहे, ज्यामध्ये देशातील बरेच राज्य सरकारे, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, वर्ल्ड बँक व युनायटेड नेशन या संस्थांसाठी देखील काम केले आहे. यांचा अनुभव जवळजवळ 50 वर्ष इतका आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर प्रमाणेच सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून समुद्रीय परिणामांचा अभ्यास करण्यात आला. या सर्व पर्यावरण परिणामांचा अभ्यास हा EI नोटिफिकेशन 2006 मध्ये दिलेल्या मांडणीनुसार करण्यात आला. या पर्यावरण परिणामांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आम्ही तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी यांच्याकडे पुढच्या प्रक्रियेसाठी सादर केला आणि ही पुढची प्रक्रिया म्हणजेच आजची जनसुनावणी, ज्यासाठी आपण आज येथे जमलेलो आहोत. आता मी तुम्हाला पर्यावरण परिणामांच्या अभ्यासाचा तपशील सांगणार आहे. तर पर्यावरण परिणामांचा अभ्यास हा EI नोटिफिकेशन 2006 प्रमाणे दिलेल्या मांडणीनुसार करण्यात आला. त्याचप्रमाणे पर्यावरण व वन मंत्रालयाने दिलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्स प्रमाणे करण्यात आला आणि हा अभ्यास ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशनच्या 10 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रात मार्च 2012 ते मे 2012 या कालावधीत करण्यात आला. या अभ्यासासाठी या अभ्यासामध्ये हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास, पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास व मातीच्या गुणवत्तेचा अभ्यास हा अभ्यास क्षेत्रातील विविध स्थळावर करण्यात आला. याचबरोबर हवामानातील विविध अभ्यास घटकांचा देखील अभ्यास करण्यात आला. हवेतील प्रदूषकांमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम मोजण्यासाठी ISCSC 3 मॉडेलचा वापर करण्यात आला आणि पर्यावरणातील तरंगणारे धूलिकण, सल्फर डायऑक्साईड व ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन यांचे भूतलावरील कमाल प्रमाण काढण्यात आले. या अभ्यासाअंतर्गत केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा परिणाम तुमच्या समोर सादर केला आहे, ज्यामध्ये असे आढळून येते की सद्यस्थितीमध्ये ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशनमुळे होणारे भूतलावरील हवेचे प्रदूषण हे अत्यल्प आहे व युनिट नंबर 6च्या आधुनिकीकरणामुळे ते आणखी कमी होणार आहे. जसे की सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण हे 1.5% कमी होणार आहे, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण 3.3% कमी होणार आहे व तरंगणाऱ्या धूलिकणांचे प्रमाण हे जवळजवळ 13.4% कमी होणार आहे. याचे कारण युनिट नंबर 6च्या आधुनिकीकरणाद्वारे प्रदूषण नियंत्रण उपकरणांची उभारणी व टाटा पॉवरचे पर्यावरण व्यवस्थापन योजना हे आहे. म्हणूनच युनिट नंबर 6च्या आधुनिकीकरणामुळे कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाचा वाढ होणार नाही. ज्याप्रमाणे पर्यावरण परिणामांचा अभ्यास करण्यात आला, त्याचप्रमाणे समुद्रीय वातावरणाचा देखील अभ्यास करण्यात आला आणि हा अभ्यास सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे करण्यात आला. CMFRI ने केलेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की कोळसा उतरवण्यासाठी व हाताळण्यासाठी वापरला जाणारा सध्याचा कोलबर्थ आणि भविष्यातील पडावांची वाहतूक यामुळे सागरी पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही.
सध्याची सागरी परिसंस्थेची पायाभूत स्थिती लक्षात घेऊन ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशनने आपल्या कार्यप्रणालीमध्ये पर्यावरणपूरक योजनांचा समावेश केला आहे आणि प्रस्तावित आधुनिकीकरणानंतर अतिरिक्त कोळसा उतरवण्यासाठी व हाताळण्यासाठी या